राजेंद्र सदाशिव निकाळजे, वय 55 वर्ष, 75 पेक्षा जास्त गुन्हे, तब्बल 27 वर्ष फरार असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अखेर भारतात परतलाय। इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसीवर त्याला इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली आणि भारतीय यंत्रणांना त्याचा ताबा मिळवण्यात यशही आलं। गुरुवारी रात्री बाली विमानतळावरून राजनला भारताकडे धाडण्यात आलं। यावेळी विमानतळावर आणि विमानातही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती। आपण अनेक वर्षांनी मायदेशात जातोय याचा आनंद असल्याचं त्यानं निघण्यापूर्वी प्रसार माध्यमांना सांगितलं। धरती माँ पे जा रहा हूँ, धरती माँ के पास जा रहा हूँ, जहाँ मेरा जन्म हुआ वहाँ मैं जा रहा हूँ। पहाटे राजनला घेऊन येणारं भारतीय हवाई दलाचं गल्फस्ट्रीम 3 विमान दिल्ली विमानतळावर लँड झालं तेव्हा त्याच्या स्वागताला अर्थातच सीबीआय अधिकाऱ्यांसोबत मीडियाचा ताफाही तैनात होता। मात्र बालीमध्ये मीडियाशी बोलणाऱ्या राजनची एक झलकही इथं दिसली नाही। काळ्या काचेच्या गाडीतून राजनला सीबीआय मुख्यालयात नेण्यात आलं। रात्री राजनचा परतीचा प्रवास सुरू असताना इकडे मुंबईत नाट्यमय घडामोड घडली। मुंबई आणि महाराष्ट्रात राजनवर असलेले सर्व खटले सीबीआय कडे हस्तांतरित करत असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली। ट्रांसनेशनल क्राइम होने की वजह से इसमें सबसे अच्छी एजेंसी जो इन्वेस्टिगेट कर सकती है वो है सीबीआई। इसलिए सरकार ने ये निर्णय लिया है कि ये इन्वेस्टिगेशन हम सीबीआई को सौंप दें। गृह सचिव केपी बक्षी आणि मुंबईचे आयुक्त अहमद जावेद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केलेली ही घोषणा म्हणजे राज्य सरकारचा यू-टर्न ठरली। छोटा राजनला मुंबईतच आणलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आदल्याच दिवशी ठासून सांगितलं होतं। मुंबईत ऑर्थर रोड जेलमध्ये त्याच्या राहण्याची, उपचाराची, खटल्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची व्यवस्थाही होत असल्याच्या बातम्या आल्या। मात्र आता राजनवर असलेले 20 खून, मोक्काखालील नोंदवण्यात आलेले 20 गुन्हे, टाडाखालील 4 गुन्हे आणि पोटाखालील 1 गुन्हा सीबीआय कडे वर्ग करण्यात येईल। ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिल्लीमधल्या 6 प्रकरणांमध्ये राजनची कोठडी दिल्ली पोलिसांकडे असेल। छोटा राजन भारतीय तपास यंत्रणांच्या हाती आल्यामुळे अनेक प्रकरणांना वाचा फुटणार असली तरी एकेकाळी पोलीस फ्रेंडली असलेल्या या डॉनच्या सुरक्षेची काळजीही आता याच तपास यंत्रणांना वाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।